जगप्रेरणा डिजिटल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची मोठी बातमी। खासदार राजेंद्र जैन यांच्या प्रथम आगमनानिमित्त जल्लोषात स्वागत। भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या आशीर्वादाने साकार झाले असून राजेंद्र जैन यांची खासदार म्हणून निवड होणे या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी व मित्र परिवाराकरिता अभिमानाचा क्षण ठरला आहे। नवनिर्वाचित राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांची अविरोध निवड झाल्यानंतर गोंदिया शहरात प्रथम आगमनानिमित्त कार्यकर्त्यांचा उत्साह व जल्लोष ओसंडून वाहत होता। नवनिर्वाचित खासदार राजेंद्र जैन यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता तसेच मित्र परिवार उपस्थित होते। उत्साहपूर्ण वातावरणात शहराच्या विविध मार्गाने निघालेल्या जन आशीर्वाद यात्रेत कार्यकर्त्यांचा जल्लोष, आतिषबाजी व ढोल ताशांच्या गजरात व घोषणांनी वातावरण जल्लोषमय झाला होता। मार्गात विविध ठिकाणी व्यापारीगण, मित्र परिवार, कार्यकर्ता व पदाधिकारी यांनी मोठ्या उत्साहात भव्य स्वागत करून अभिनंदन त्यांचे केले। बिया काय सांगाल? गोंदिया जिल्ह्यामध्ये आगमन झाले आहे, पण राज्यसभा खासदार झाले, जिम्मेदारी देखील वाढलेली आहे, काय सांगाल एकंदरीत? पूर्व विदर्भासाठी फार गौरवची गोष्ट आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमची नेत्री आदरणीय सुनित्राताई पवार, आदरणीय सुनील तटकरे साहेब, आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय पार्थ पवारजी, आदरणीय दिलीप वळसे पाटील आणि खासदार प्रफुल्ल पटेल साहेब सर्वांनी मिळून एक सामान्य कार्यकर्त्याला इतकी मोठी संधी दिलेली आहे आणि या संधीचा सोना करणं माझं काम आहे। मी एकनिष्ठतेने पार्टीच्या पक्षाचं काम केलं आणि कुठेही पक्षाचं काम करताना मी ज्या लगन आणि विश्वासाने काम केला त्याची हे पावती मला पक्षाने दिली आहे। विरोधकांनी खूप पायऊट केलेली होती विधान परिषद निवडणुकीमध्ये, त्यांना एक तमाचा दिलेला आहे आपण। काही तमाशा नाही आणि काही विरोधक नाही। पक्षामध्ये सर्वांना तिकीट मागण्याचे अधिकार राहते आणि निर्णय करताना जे वरिष्ठ लोकांनी निर्णय केलेला आहे हे फार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दादा अजितदादा, आदरणीय अजितदादाचे जे स्वप्न आहे, आदरणीय अजितदादाने जी विदर्भासाठी स्वप्न पाहिलेले आहे, निश्चित मला जितका वेळ मिळाला आहे त्यामध्ये मी राज्यसभेमध्ये खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार साहेब यांच्या बरोबर काम करणार आणि जे अजितदादाचं स्वप्न होता त्यामध्ये काहीतरी काम करून दाखविणार। याआधी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये 2 खासदार झाले, त्यांनी बिरसी विमानतळावर तात्पुरती विमानसेवा सुरू केली होती। लोक तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे, का कधी मुंबई पुण्याचा विमान प्रवास आपण सुरू करून घेणार? मला असं वाटते की याच्यासाठी सदैव माननीय प्रफुल्ल पटेल साहेब प्रयत्नशील राहतात आणि आता दिल्लीला जाऊन हे जे प्रश्न आहे यासाठी व्यवस्थित आणि कोणत्या पद्धतीनं आपल्या गोंदियाच्या या पूर्व विदर्भाचा विकास होणार आणि जे तुम्ही एअरपोर्टच्या विमानाचा प्रश्न मांडला त्याच्यावर नक्कीच आम्ही विचार करणार। आमच्या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रफुल्ल पटेल साहेब यांनी प्रत्येक वेळी आपल्या या भागाच्या गोंदिया भंडाराचा विकास झाला पाहिजे यासाठी त्यांनी काम केलं आहे आणि त्यांच्याबरोबर मी पुन्हा ताकदीने काम करणार।